आपण सभेला संबोधित करायचं आहे। महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे, कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे खासदार, आदरणीय केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आदरणीय गीते साहेब, या सभेसाठी उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विलासजी चावरी आणि सदानंद थरवळ, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, खास रत्नागिरीहून आलेले योगेशजी कदम, आमचे सर्वांचे आदरणीय बबनदादा पाटील, उपस्थित सर्व मान्यवर आणि शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं 12 ॲम्ब्युलन्सच्या वाटपासाठी आज सभेचं आयोजन केलं होतं। पण गीते साहेब बोलले आज शिवसेनेची सभाच होऊन जाऊ द्या आणि त्याच्यातच आपण ॲम्ब्युलन्सचं वाटप करू, आणि मग त्या ॲम्ब्युलन्सच्या वाटपाचं सभेत रूपांतर केलं आणि मग ॲम्ब्युलन्स बरोबर कचरा गाडी आणि इलेक्ट्रिक सायकल अपंगांसाठी ह्याचं पण वाटप आज करायचं आहे। आत्ताच नुकताच निवडणुका आता चालू आहेत साहेब, निवडणुकीचा जोर वाढत चाललेला आहे। आत्ताच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, लगेच लोकसभेच्या निवडणुका येत आहेत आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जो कार्यकर्ता पेटून उठलेला आहे त्यांनी आता ठरवलेलं आहे का हा रायगड आपण जिंकल्याशिवाय राहायचं नाही आणि अलिबागमध्ये 1 नंबरला असल्याशिवाय कोणीच मागं पडायचं नाही। अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली अलिबागमध्ये फिरत होत्या आणि आता त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे पूर्वंपार इथं शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य होतं, ते मोडीत निघालं, लोक त्यांना नाकारायला लागलेले आहेत। म्हणजे आता त्यांची अशी परिस्थिती झाली काय शेतकरी कामगार पक्ष आणि सुनील तटकरे म्हणजे राष्ट्रवादी, जयंत पाटील आणि तटकरे 2 स्कूटरवर फिरत होते, त्यांचे स्वतःचे झेंडे फेकून पांढरे झेंडे खांद्यावर घेऊन, आणि त्याचे फोटो व्हायरल झालेत। नेमके ते माझ्याच पंचायतीत फिरत होते, पांढरे झेंडे खांद्यावर घेऊन फिरत होते, मोटरसायकल रॅली घेऊन। मी गेल्यावर ते पण थांबले नाही, ते तिथून पण निघून गेले। म्हणजे आता झेंडा पण ते धरू शकत नाही अशी परिस्थिती झालेली आहे। आणि ही खरी शिवसैनिकांनो, कार्यकर्त्यांनो, ही खरी वेळ आहे। आता वर्मावर फटका घालण्याची वेळ आणि ह्या वेळेला आपल्याला त्याला हद्दपारच करायला पाहिजे। ज्या वेळेला ही जोडगोळी इथून हद्दपार होईल ना, त्या वेळेला खऱ्या अर्थानं विकास होईल। ह्या बघा, आज आपण ॲम्ब्युलन्स देतोय, कचरा गाडी देतोय, सायकल देतोय, यांना कधी दानच झाली का? एवढं वर्ष मंत्री होते तिथं, 15 वर्ष। जयंत पाटील तर त्या RDCचे कित्येक वर्ष अध्यक्ष आहेत, पण ते RDC आपल्या घरापुरती वापरायचे आहे आणि निवडणुकांना कार्यकर्त्यांना कर्ज द्यायचं आणि मग त्यांना तिकडे डुबवून टाकायचं। आपल्या इथे कार्यकर्ता आला होता साहेब मागच्या 5 वर्षापूर्वी। तो कार्यकर्ता का आला होता? तर तो बोलला मला 75 लाख रुपयाला डुबवलं म्हणून तो आपल्यात आला, आणि आता परत काय जादूची कांडी फिरली, तोच परत तिकडे गेला आणि बोलला आता हे माझे नेते आहेत। आणि मग त्याचा जो अफजल खानाचा कोता बाहेर काढल्यावर कार्यकर्त्यांना जो पळाला तो आता कुठेतरी लपून बसलेला आहे। म्हणजे फक्त कार्यकर्त्यांना निवडणुकीपुरते पैसे कर्ज द्यायचे आणि नंतर किंवा एखाद्याला नोकरीचा हमी द्यायचं। नोकरीचा हमी द्यायचं काय, तर एक आपल्या इथूनच सरपंच एक मागच्या 5 वर्षापूर्वी प्रवेश करून घेतला होता, मुलाला नोकरीला लावतो RDCत। हे कार्यकर्त्यांना कळणं गरजेचं काय, तर त्यांची नीती कशी खोटी नीती आहे ते लक्षात घ्या। RDCत मुलाला नोकरी लावतो म्हणून त्यांनी सरपंचाचा प्रवेश घेतला, सरपंचाने प्रवेश केला, मुलगा 7 वर्ष झाली RDCत टेम्पररीच होता, कधी परमनंट झालाच नाही। आता शेवटी ह्या निवडणूक परत त्यांनी रिझाईन केला आणि आपल्याकडूनच परत शिवसेनेतून उभे राहिले। म्हणजे परिस्थिती अशी आहे का फक्त आश्वासन द्यायची, खोटी आश्वासन द्यायची, पण ते आपल्या गीते साहेबांनी कधी खोटी आश्वासन दिली नाहीत। म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं एखाद्या कार्यकर्त्यांना साहेबांनी बोलावं, नाही नाही मी करतो, पण ते जर होणार नसलं सांगतात हे काम होणार नाही आणि हे असं चुकीचं काम मी करणार नाही। हा जो खरा निष्कलंक नेता आहे आपला, हाच खऱ्या अर्थानं आपल्याला रायगडला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देईल। आणि त्याच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत यावेळेला आपल्या अलिबाग मतदारसंघातून किशोर जैन बोललेत मुरुड पेणमधून, पण आम्ही सगळं सांगतो की अलिबाग मतदारसंघातून आम्ही कमीत कमी 25,000चं मताधिक्य देऊ साहेब आपल्याला। कारण मागच्या वेळेला जे तटकरेंच्या बरोबर होती ती सगळी मंडळी आता आपल्या बरोबर आहे।
मागच्या वेळेला हे तटकऱ्यांच्या बरोबर असलेले सगळी मंडळी आता आपल्याबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे 100% आम्ही 25,000 मताधिक्य देऊ साहेब आपल्याला. कारण ही खऱ्या अर्थाने आता ग्रामपंचायतीला नांदी आहे. लोकांनी आता ते नाकारलं आहे. मागच्या वेळेला 13 ग्रामपंचायत झाल्या, त्याच्यात नाकार, त्याच्या अगोदर 25 ग्रामपंचायत झाल्या, त्याच्यात नाकारला, आणि आत्ता ज्या ग्रामपंचायत झाला त्याच्यात पण साहेब त्यांना नाकारलेला आहे. म्हणजे लोक आता त्यांच्या विरोधात मतदान करायला लागलेत आणि ती संधी आपल्याला साधून आपण या मतदारसंघातून गीते साहेबांना मोठ्या मताधिक्यानं निवडून देऊया, एवढं मी आपल्याला आवाहन करतो. खरं ही निवडणुकीची सभा नाही, पण शेवटी सांगायला सगळे आपण एकत्र आलेलो आहात आणि एकत्र आलेलं आहात. आज जे निवडणुकीचं वातावरण आहे, ह्या वातावरणात हे सांगण्याची गरज आहे. आज आपण ॲम्ब्युलन्सचं वाटप करतो आहे, घंटागाडीचं वाटप करतो आहे. गीते साहेबांच्या मधून असे कित्येक मोठमोठे फंड्स आपण आणले. मुरुडसारख्या ठिकाणी एक अद्ययावत आपण स्वच्छतागृह उभा केलं आहे. म्हणजे साधारण 32 लाख रुपये खर्च करून एक स्वच्छतागृह उभा केलं आहे. अशा बरेच वेगवेगळ्या भागात मग कोण क्रीडापटू आहे त्याच्यासाठी मदत केलेली आहे. आणि जे पंतप्रधान निधीतले जे आरोग्यासाठी जे काय निधी असतात ते प्रचंड मोठ्या प्रमाणात साहेबांकडून झालेले आहेत. साहेब आता आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदेसाठी 10 कोटी रुपयाचा सर्व शिक्षा अभियानाला निधी आलेला आहे. म्हणजे मोठमोठे निधी, कोट्यवधीची कामं, अगदी शेकडो कोटीची कामं गीते साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. आता रेल्वे येते आपल्याकडे. रेल्वेसाठी ह्यानेच कोणीतरी मध्ये घातलं होतं. काल एक सामना परवा बातमी होती, काय PNPच्या रेल्वेसाठी अलिबागकरांची रेल्वे लांबवली. म्हणजे आपल्या इकडं रेल्वे पण आहे, रेल्वे येते गीते साहेबांच्या माध्यमातून. रोहापर्यंत लोकल झाली तर, अलिबागपर्यंत ती लोकल झाली तर नक्की आपल्या माणसांना, आपल्या लोकांना मुंबईचा प्रवास अगदी सुखकर अगदी 25 रुपयात प्रवास करता येईल. कारण रोहा ते दिवा 25 रुपये तिकीट आहे. अशी प्रचंड मोठी कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि साहेबांच्या माध्यमातून भविष्यात पण अशी मोठी कामं होणार आहेत. फक्त आपण आपला सगळ्यांची ताकद ही साहेबांच्या मागे उभी करूया आणि आपण साहेबांना ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने आपल्या मतदारसंघातून निवडून देऊया, एवढी मी आपल्याला विनंती करतो. आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेत, म्हणजे आपण अशी नजर टाकली तर अगदी आम्ही आता स्टेजवर आहोत आम्हाला लक्षात आहे, एवढी नजर टाकली आपण अगदी प्रचंड मोठ्या संख्येने विराट जनसमुदाय जमलेला आहे. आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.